नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मका पीक हे काही प्रमुख तृणधान्य पिकांपैकी एक महत्त्वाचं पीक. मका पिकाचा विचार करता अनेक पदार्थांमध्ये, अन्नपदार्थांमध्ये एक रॉ मटेरियल म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जाणारं एक महत्त्वाचं पीक. याच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून चांगलं उत्पादन घेण्याकरिता म्हणून आपल्याला नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं. आजचा आपला विषय रब्बी मका पिकाचे लागवड तंत्रज्ञान, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथील मका संशोधन प्रकल्पाचे मका पैदासकार डॉक्टर सुनील कराड. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम आपण सांगावं की मका पीक म्हटल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज लागवड केली जाते, तर राज्यातील मका पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र हे किती आहे? मका पीक हे राज्यामध्ये आपल्या 3 हंगामामध्ये घेतलं जातं: खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम. तर या तीनही हंगामामध्ये राज्यामध्ये 13 लाख हेक्टर क्षेत्र एवढं क्षेत्र या मका पिकाखाली आहे. परंतु या क्षेत्राची जर या मका पिकाची जर आकडेवारी बघितली, मागील 11 वर्षाचा 10 वर्षाचा जर आपण विचार केला, तर जे क्षेत्र 2011-12 साली जवळपास 8.81 लाख हेक्टर क्षेत्र होतं, ते क्षेत्र आज जवळपास 12.97 लाख हेक्टर एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हे क्षेत्र हे वाढत गेलेलं आहे. क्षेत्रच वाढत नाही तर त्यानुसार त्याचं उत्पादन सुद्धा हे प्रत्येक वर्षी हे वाढत चाललेलं आहे. फक्त त्याला अपवाद फक्त हा एकाच वर्षाचा होता, तो म्हणजे 2018-19चा. पण जर हंगाम आणि हंगामनिहाय उत्पादन जर सांगायचं झालं तर काय सांगाल? हंगामनिहाय म्हणजे खरीप हंगामामध्ये जवळपास 8.62 लाख हेक्टर क्षेत्र मका पिकाखाली असतं. रब्बी हंगामामध्ये जवळपास 3.64 लाख हेक्टर क्षेत्र मका पिकाखाली असतं. आणि उन्हाळी हंगामामध्ये जवळपास 58,000 ते 60,000 हेक्टर क्षेत्र हे या मका पिकाखाली असतं. म्हणजे जी काय वाढ झाली, ही वाढ 3ही हंगामामध्ये झालेली हे याच्यामध्ये विशेष आहे. परंतु तरीही देश पातळीची जर आपण तुलना केली तर आपल्या राज्याची उत्पादकता जी आहे ती थोडीशी कमी आहे. म्हणून आपल्याला शेतकरी बंधूंनी यामध्ये तंत्रज्ञान वापरून ही जी काय वाढ आहे, म्हणजे हे क्षेत्र जे वाढत चाललेलं आहे, त्याची टक्केवारी जी वाढत चालली आहे, त्याच्यामध्ये उत्पादकता सुद्धा ही वाढली पाहिजे. जे काही लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे, तर त्याचं मुळात काय मका पिकाचं असं विशेष वैशिष्ट्य आहे? हे पीक 3ही हंगामामध्ये घेतलं जातं, हा एक त्याचा एक गुणधर्म आहे. कुठल्याही हवामानामध्ये हे पीक आपल्याला घेता येतं, म्हणजे ते कुठल्याही हवामानाला अनुरूप असं पीक आहे. आणि मका जे पीक आहे याच्यापासून जे काय धान्य मिळतं, म्हणजे मका हे पीक धान्याला घेतलं जातं, त्याचबरोबर जनावरांच्या चारांनाही घेतलं जातं. पण मका पीक जे धान्यासाठी घेतलं जातं, या धान्याचा वापर हा वेगवेगळ्या कंपन्यांना, म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीला हे रॉ मटेरियल म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पुरवलं जातं. जशी बेकरी उत्पादनं असतील, शीतपेयी असतील, भरपूर उदाहरणं आहेत की त्याच्यामध्ये मकाचा वापर हा रॉ मटेरियल म्हणून, कच्चा माल म्हणून केला जातो. सगळ्यात महत्त्वाचा वापर हे काय आहे की पक्षी खाद्य, म्हणजे चिकन इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो, पोल्ट्री उद्योगाला आहे. पोल्ट्री उद्योगाला खाद्य जे लागतं ते या मक्यापासून पुरवलं जातं. त्याचबरोबर पक्षी खाद्य आणि पशुखाद्य, म्हणजे मक्याचं जे काय उत्पादन केलं जातं, मक्याचं सध्याचं उत्पादन जवळपास 35 लाख मेट्रिक टन आहे. आणि हे जे काय उत्पादन आहे याच्यापैकी 62% जो वाटा आहे ह्या उत्पादनाचा, हा फक्त पशु आणि पक्षी खाद्यासाठीच वापरला जातो. म्हणजे आपल्याला याच्यावर लक्षात येईल की या मकाला क्षेत्र का वाढत चाललेलं आहे, तर हे एक कच्चा माल म्हणून इंडस्ट्रीला हा गरजेचा आहे. याचबरोबर स्टार्च जी इंडस्ट्री आहे, मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च इंडस्ट्रीमध्ये जे काही उत्पादन केलं जातं 35 लाख टन, त्याच्यापैकी स्टार्च इंडस्ट्रीला 12% वापर जो आहे हा फक्त स्टार्च इंडस्ट्रीसाठी वापरला जातो. 25% वापर हा वेगवेगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये पॅक्ड फूडसाठी हा वापर केला जातो. आणि फक्त 1% बियाणं म्हणून वापरलं जातं. तसं पाहिलं तर मक्याचे वेगवेगळे 6 प्रकार आहेत. सर्वसाधारण मका, साधा मका ज्याला म्हणतो, जो आपण तांबडा मका मार्केटमध्ये बघतो त्याला साधा मकात म्हणतो, त्याला नॉर्मल ग्रेन्स म्हणतो आपण. आणि तो पशुखाद्यासाठी, पक्षी खाद्यासाठी किंवा इतर वेगळ्या इंडस्ट्रीसाठी वापरला जातो. दुसरा जो प्रकारचा मका जो आहे, जो आपल्याला सर्वांना माहीत आहे, तो म्हणजे चाऱ्यासाठीचा मका. तर त्याचा उद्देश असा असतो की जास्तीत जास्त आपल्याला ग्रीन फॉडर त्याच्यापासून मिळालं पाहिजे, जो जनावरांना हिरवा चारा म्हणून उपलब्ध होईल. तिसरा जो मक्याचा प्रकार आहे तो म्हणजे क्वालिटी प्रोटीन मेज, म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रथिनांचं जे प्रमाण असतं अशा प्रकारचा मका हा एक वेगळा प्रकारचा मका असतो. त्याच्या व्हरायटी वेगळ्या असतात, त्याच्या जाती वेगळ्या असतात. आणि तो प्रकार जो मका असतो हा आपण
ज्या ठिकाणी कुपोषित बालकं आहेत त्या ठिकाणी तो खाण्यासाठी प्रथिनांचं प्रमाण वाढवण्यासाठी जीवनसत्व थोडक्यात देण्यासाठी आपण तो वापरला जातो. आणि नंतर आपल्या सर्वांना माहीत असलेले ज्याला आपण स्पेशालिटी कॉर्न असं म्हणतो की जसं बेबी कॉर्न आहे आपल्या सर्वांना माहीत आहे, त्याचबरोबर पॉपकॉर्न आहेत आणि स्वीटकॉर्न आहे. आपलं स्वीटकॉर्न तर हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु स्वीटकॉर्नच्या ज्या जाती आहेत त्या वेगळ्या आहेत, बेबीकॉर्नच्या जाती आहेत त्या वेगळ्या आहेत आणि पॉपकॉर्नच्या जाती आहेत त्या वेगळ्या आहेत. पुढचा येणारा किंवा नजीकचा काळ आपला रबी हंगामाचा आहे. तर मग या रबी हंगामामध्ये जर आपण या मका पिकाची लागवड केली तर त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल आपण सांगावं. योग्य जमिनीची निवड ही मका उत्पादनासाठी किंवा मकाच्या उत्पादनासाठी अधिक फायदेशीर असते. आता जमीन कशी असावी मकासाठी, तर मध्यम ते भारी प्रकारची जमीन ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्या जमिनीचा समूह हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान आहे अशी जमीन मका पिकासाठी चांगली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी ज्या जमिनीमध्ये पाणी साठतंय म्हणजे पाऊस आला आणि पाणी साठून राहतंय अशी जमीन मका पिकासाठी वापरू नये, किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन आणि दलदल असणारी जमीन फक्त मका पिकासाठी घेऊ नये. त्याचबरोबर हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये मका घेऊ नये. म्हणजेच थोडक्यात मध्यम प्रकारची जमीन जिचा समूह 6.5 ते 7.5 आहे आणि जिच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं आहे. याचबरोबर आता खरीप हंगाम संपलेला असतो आणि रब्बी हंगाम सुरू झालेला असतो. नदीकाठची जी काय गाळ मिश्रित जी जमीन आलेली असते म्हणजे जी पोयट्याची जमीन ज्याला आपण म्हणतो, नदीकाठाची पोयट्याची जमीन ही मका पिकासाठी अत्यंत सुपीक जमीन ही अशी गणली जाते. प्रथम जमीन निवडीचा प्रकार आपण एकदा फायनल केल्यानंतर मग आपण त्याच्यावरती जी काही पूर्व मशागत आपल्याला त्या जमिनीची करायची असते तर ती पूर्व मशागत कशा प्रकारे करावी. काही काही ठिकाणी शेतकरी काय करतात की पहिलं पीक निघाल्याच्या नंतर डायरेक्ट रोटा मारतात आणि रोटा मारल्यानंतर ती जी जमीन आहे ती लगेच मका पीक घेण्यासाठी वापरतात. तर तसं न करता आपल्याला खरीपाचं पीक निघाल्यानंतर जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये खोल नांगरट ही 15 ते 20 सेंटीमीटर जाईल अशी खोल नांगरट, एक नांगरट त्या ठिकाणी करायची आणि त्याच्यानंतर कुळवाच्या त्या ठिकाणी 2 पाळ्या द्यायच्या. या नांगरट केल्यानंतर जी काही ढेकळं निघतात किंवा जी काही हेंटं निघतात ही कुळवाच्या पाळ्या दिल्यामुळे ती भुसभुशीत होतात आणि मग ती जमीन आपल्याला रब्बी हंगामासाठी रब्बी मका पेरणीसाठी योग्य अशी जमीन त्या ठिकाणी तयार होते. मग या जमिनीमध्ये काय करायचं, तर शेवटची जी काय आपण कुळवाची पाळी देणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी त्या ठिकाणी आपल्याला शेणखत टाकणं हे गरजेचं आहे. तर सर्वसाधारण 5 टन प्रति एकर या प्रमाणामध्ये त्या जमिनीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं आणि मग शेवटची राहिलेली कुळवाची पाळी त्याच्यामध्ये घालायची. म्हणजे काय होईल की ते टाकलेलं शेणखत आहे ते संपूर्ण जमिनीमध्ये समरूप पसरलं जाईल आणि ते मिसळलं जाईल आणि नंतर ते जमिनीमध्ये एकरूप होईल. पेरणीचा जो काही कालावधी आहे तो नेमका काय असायला हवा. जे काही विद्यापीठाने संशोधन केलेले आहे त्यानुसार प्रत्येक हंगामानिहाय आपण मका पिकाचा पेरणीचा कालावधी हा ठरवलेला आहे, ज्यामध्ये रब्बीचा जो पेरणीचा कालावधी आहे हा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा विद्यापीठाने किंवा आमच्या संशोधन केंद्रावरून शिफारशीत केलेला हा रब्बी हंगामासाठीचा पेरणीचा कालावधी आहे. चालू वर्षीचं काय झालेलं आहे की खरीप थोडासा उशिरा सुरू झाला होता, त्याच्यामुळे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर अजून 10 दिवस पुढे गेलं सध्याच्या हंगामामध्ये तरी चालत. परंतु 1 डिसेंबरच्या नंतर किंवा 25 नोव्हेंबरच्या नंतर शक्यतो मका पिकाची रब्बी हंगामाची पेरणी करू नये, कारण त्याचा विपरीत परिणाम मग पिकाच्या उत्पादकतेवरती होतो. आणि एक मग जे सांगितलं की ज्या ठिकाणी समजा तुम्हाला शेणखत शेतकऱ्यांना उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण खरीपाचं पीक निघाल्यानंतर किंवा खरीपामध्ये आपल्याला जर पीक घेता नाही आलं तर अशा ठिकाणी आपण हिरवळीचं पीक जसं ताग असेल, धेंच्या असेल, ते हिरवळीचं पीक आपण घ्यायचं आणि ते फुलोऱ्यामध्ये असताना ते पीक नांगरून त्या शेतामध्ये गाडून टाकायचे की जेणेकरून मग आपल्याला ज्यावेळेस शेणखत उपलब्ध नसेल त्याला हा पर्याय म्हणून आपण या ठिकाणी हिरवळीचं खत घेऊन शेणखताला आपण पर्याय भरखत म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. एकूणच पक्वतेनुसार जर आपण विचार केला तर मका पिकाच्या अशा कोणकोणत्या जाती आहेत. मका पिकाचे 6 वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्या प्रत्येक प्रकाराच्या वेगवेगळ्या जाती आहेत. मार्केटचं मध्ये जर बघितलं तर मका पिकामध्ये सध्या सर्व एकेरी संकर पद्धतीने तयार केलेले संकरित वाण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सर्व वाण जवळपास हे एकेरी संकर म्हणजे सिंगल क्रॉस हायब्रिड्स आहेत. आता हे जे काही वाण बाजारामध्ये उपलब्ध आहेत, हे जे काही जाती उपलब्ध आहेत, या पक्वतेनुसार त्यांच्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी केलेल्या आहेत. पहिली जी आहे जी म्हणजे उशिरा पक्व होणारे वाण, की जे वाण 100-110 दिवसाच्या पुढे पक्वतेला कालावधी घेतात त्यांना आपण उशिरा पक्व होणारे वाण म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे पक्वतेनुसारचा तो म्हणजे मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण, की जे 90 ते 100 दिवसामध्ये पक्व होतात. आणि तिसरा जो प्रकार आहे
मका पिकाच्या वाण पक्वतेचा, तो म्हणजे लवकर पक्व होणारा, जो म्हणजे 90 दिवसाच्या अगोदर जे लवकर पक्व होतात, हे 3 ढोबळमानाने याच्या जातींचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण रब्बी पिकाची मका पिकाची ज्यावेळेस लागवड करणार आहोत आणि जी काय वाण आपण निवडणार आहोत, तर शेतकरी बंधूंनी याचा विचार करायला पाहिजे की आपण जे वाण निवडतोय ते कुठल्या गटामध्ये पडतं आहे, ते पक्व कधी होतं आहे, उशिरा पक्व होतं आहे, 100 दिवसाच्या पुढे जातं आहे की 90 ते 100 दिवसामध्ये पक्व होतं आहे की 90 दिवसाच्या अगोदर पक्व होतं आहे. आणि हा वाण निवडत असताना त्याने किंवा शेतकरी बंधूने आपल्याकडे त्या पिकासाठी उपलब्ध असलेलं पाणी याचा विचार करून त्यांनी तो वाण निवडायचा आहे. साधारण आपण ज्या वेळेला मका पिकाची लागवड किंवा मग नियोजन करत आहोत, तर अशा वेळेला पेरणीची कोणती पद्धत अवलंब करायला पाहिजे आणि त्याचबरोबर ती मुळात वाण आणि प्रकारानुसार जे काही बियाण्याचं प्रमाण आहे हे हेक्टरी बदलतं का? मक्याची पेरणी ही 2 पद्धतीने केली जाते. एक तर म्हणजे बैलाच्या साहाय्याने, ज्याला आपण पाभरीच्या साहाय्याने म्हणजे बैल आणि पाभरीच्या साहाय्याने करतो, ती पेरणी पद्धत. आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे टोकन पद्धत. तर पहिली जी पद्धत आहे, जी बैल असतात आणि त्याला तिफन लावलेली असते, त्या 1 चाड्याची पाबर, आता 2 चाड्याची पाबर, ह्या पद्धतीने आपण मग बियाण्याची पेरणी, मका पिकाची पेरणी करू शकतो. आता काय झालं की बैलाची उपलब्धता थोडीशी कमी झालेली आहे. आता छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत, म्हणजे ज्याला आपण 20 हॉर्सपॉवर 16 हॉर्सपॉवर, ज्याला पॉवर टिलर असे जे 4 छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत, त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आता पेरणी केली जाते आणि ती सुद्धा आपण पेरणी पद्धतमध्ये ते गणलं जातं. आणि दुसरी जी आहे ती म्हणजे ज्याला टोकन पद्धत म्हणतो, त्या टोकन पद्धतीमध्ये आपण त्या शेताची सरी काढली जाते, म्हणजे सरी वरंबा केला जातो आणि मग त्या सरी वरंब्यावरती आपण मका पिकाची टोकन केली जाते. ह्या 2 पद्धती आहेत. ज्यावेळेस आपण मध्यम गटाचे वाण निवडणार आहोत किंवा मध्यम ते उशिरा पकवणारे वाण निवडणार आहोत, त्यावेळेस आपल्याला 2 ओळीमधलं जे अंतर आहे हे 70 सेंटीमीटर त्या ठिकाणी ठेवायचे आणि 2 रोपामधलं जे अंतर आहे ते 20 सेंटीमीटर ठेवायचे. जे लवकर पक्व होणारे वाण आहेत त्यासाठी मात्र आपल्याला 2 ओळीमध्ये 60 सेंटीमीटर अंतर ठेवायचे आणि 2 रोपामध्ये परत 20 सेंटीमीटर अंतर ठेवायचे. पाबरीच्या साहाय्याने किंवा छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असताना आपण त्याचा योग्य जर बियाणाचं प्रमाण जर ठेवलं तर ते अंतर बरोबर त्या ठिकाणी 2 रोपामधलं अंतर त्या ठिकाणी आपल्याला राखता येतं. तर त्यासाठी आपल्याला एकरी 8 ते 10 किलो बियाणं, एकरी सांगतो मी, हेक्टरी नाही, हेक्टरी 20 ते 25 क्विंटल बियाणं आपण मक्याचं त्या ठिकाणी लागवडीसाठी वापरायचं. रब्बी हंगामातल्या मक्याची ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस पेरणी करताना ती पेरणी शक्यतो दक्षिणोत्तर दिशेला पेरणी करावी. किंवा ज्यावेळेस तुम्ही सरी काढणार आहात, सरीसुद्धा आपण मी सांगितले त्या पद्धतीने 70 सेंटीमीटरची सरी काढायची आणि ही सरी काढून झाल्याच्या नंतर त्याचा जो काय वरंबा पडतो ती सुद्धा सरी ही दक्षिणोत्तरच काढायची आणि त्या सरीच्या किंवा तो जो वरंबा तयार होतो त्या वरंबाच्या पूर्वेच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, बियाणाची टोकन करायची. याने काय होतं की आपण ज्यावेळेस दक्षिणोत्तर पेरणी करतो आणि उजव्या बाजूला त्या सरीच्या ज्यावेळेस उजव्या बाजूला म्हणजे सूर्यप्रकाश ज्या बाजूने सकाळी सूर्य उगवल्यानंतर ज्या बाजूने सूर्यप्रकाश येतो त्या बाजूने आपण ते बियाणं टाकल्यानंतर मका हे पीक C4 वर्गीय प्लांट आहे, ते जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर करून कर्बोदके करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये करतं आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून त्याचं रूपांतर ते अन्नामध्ये करतं. म्हणजे काय करतं की ते त्याची उत्पादन क्षमता ही वाढवतं. म्हणून काय करायचं की सकाळचा जो काय ऊन आहे तो त्याला मिळाला पाहिजे आणि म्हणून या सरीच्या कधीही उजव्या बाजूला आपल्याला पेरणी करायची की जेणेकरून काय होतं की सकाळचा सूर्यप्रकाश ते वापरून त्याचं आपल्याला उत्पादकतेमध्ये त्याची वाढ झालेली ही दिसून येते. आणि याचा दुसरा असा फायदा होतो की सुरुवातीच्या कालावधीमध्ये सूर्य मावळतीच्या नंतर म्हणजे दुपारच्या नंतर काय होतं की उन्हाची तीव्रता वाढते, ऊन जास्त होतं आणि आपलं त्यावेळेस पश्चिमेच्या बाजूनी सूर्यप्रकाश येतो आणि आपलं रोप जे असतं त्याचे मूळ जे असतं ते कुठल्या बाजूने असतं, उजव्या बाजूला असतं. म्हणजे थोडासा आपल्याला ज्या जमिनीमध्ये आर्द्रता जी असते ती सुद्धा टिकून ठेवण्यासाठी त्याची मदत होते. आता बियाण्याची टोकन करत असताना एका जागेवर 2-2 बियाण्याची टोकन करायची आणि मग बियाण्याची टोकन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की एक 5-6 दिवसानंतर आपल्याला छोटे छोटे अंकुर दिसायला लागतात आणि मका पीक हे जर्मिनेट होतं, पीक वाढायला सुरुवात होते. परंतु आपण 2-2 ठिकाणी पेरणी केल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण पाबरीच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण किंवा बैलाच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण पेरणी केलेली असते त्यावेळेस काय होतं, कधी कधी एखाद्या जागेवर थोडंसं बियाणं जास्त पडतं, एखाद्या जागेवर मध्ये गॅप बसतो. तर तशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी विरळणी करणं हे गरजेचं असतं. आता या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये बघा की विरळणी कशा प्रकारे करायची की 2 रोपं या ठिकाणी आलेले आहेत. अलगदपणे आपल्या हातात जो विळा आहे किंवा खुरपा आहे त्या खुरप्याच्या साहाय्याने 2 पैकी एक जे रोप आहे
ते हळूच काढायचं आहे आणि एक जे रोप आहे ते परत थोडंसं माती आड करायचं आहे की जेणेकरून एका जागेवर एकच रोप त्या ठिकाणी राहील आणि जोमदार रोप त्या ठिकाणी राहिलं की मग त्या ठिकाणी त्याला कणीस जे लागेल कणसामधले जे काय लाईन्स जे असतात, नंबर ऑफ लाईन्स असतात, ज्याच्यामध्ये दाणे भरण असतात, ते सगळं वाढतं आणि त्याचा आपल्याला उत्पादकतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. या आपल्या मका पिकाच्या तंत्रज्ञानामध्ये खत व्यवस्थापन कसं करावं? प्रत्येक मानवाचं जेवण करण्याची क्षमता वेगळी आहे, तशी या पिकाची अन्नद्रव्य घेण्याची क्षमता वेगळी आहे, कारण ती C4 वर्गीय आहे आणि जेवढं काय ते अन्न त्याला लागतं तेवढंच अन्न ते घेतं आणि त्याचं रूपांतर ते आपल्याला धान्य रूपामध्ये आपल्याला भेटत असतं. कारण बाकीच्या तुलनेचा विचार केला तर मक्याची उत्पादकतेचं प्रचंड क्षमता या पिकामध्ये आहे. या पिकाला आपल्याला 120 किलो नत्र पूर्ण कालावधीमध्ये, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश ही खत मात्रा प्रति हेक्टरी, एवढी खताची मात्रा आपल्याला या मका पिकाला देणं हे गरजेचं असतं. आणि शेतकरी बंधूंनी या पिकाला जर शिफारशीत खत मात्रा जर दिली तर आपल्या असं लक्षात येईल की मका पीक हे काही खादाड नाही. आपण जर ही योग्य खत मात्रा जर दिली नाही तर मग काय होतं की मका पीक काय करतं की जमिनीमध्ये जे काय अन्नद्रव्य आहे ते शोषून घेतं. तुम्ही जर दिलं नाही तर ते जमिनीमध्ये जे आहे ते शोषून घेतं आणि मग आपल्याला असं वाटतं की मका पीक हे खादाड पीक आहे. परंतु मका पीक हे खताला उत्तम प्रतिसाद देणारं पीक आहे. परंतु मका पिकाच्या अधिक उत्पादनासाठी, हा फार शेतकरी बंधूंनी एक लक्षात घ्या की मका पिकाच्या अधिक उत्पादनासाठी आपल्याला खताचा समतोल राखणं फार गरजेचं आहे. एका एकरच्या मक्यासाठी 35 किलो युरिया एका वेळेस द्यायचा आहे आणि स्फुरद आणि पालाश जो आहे, जो 150 आणि 60 सांगितलेला आहे मी, 60 आणि 40, तो एकाच वेळेस मका पिकाला द्यायचा आहे. म्हणजे 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश देण्यासाठी आपल्याला 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 27 किलो पोटॅश देण्याची गरज असते. स्फुरद आणि पोटॅश हे दोन्ही मात्रा ही पेरणीच्या वेळेस एकत्र करायची आणि ती त्या ठिकाणी द्यायची आणि 120 किलो नत्र द्यायची, त्याची समभागामध्ये 3 जागेत त्याची विभागणी करायची. म्हणजे 40 किलो नत्र एका वेळेस, 30 दिवसांनी राहिलेला दुसरा नत्राचा हप्ता 40 किलो आणि तिसरा नत्राचा हप्ता 40 किलो हा 45 दिवसानंतर. म्हणजेच काय की पेरणीच्या वेळेस 35 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 27 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याचं तिन्हींचं कॉम्बिनेशन करायचं, एकत्र करायचं आहे आणि मग ते ज्या ठिकाणी आपण सरी काढलेली आहे, आता या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात सरी काढलेली आहे, ह्या सरीच्या उजव्या बाजूला आपण ही सरळ लाईनमध्ये ही खत मात्रा टाकायची आणि मग ही खत मात्रा टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती मक्याची टोकन करायची, जी 20-20 सेंटीमीटरवरती टोकन करायची आणि राहिलेला जो दुसरा डोस आहे 35 किलो युरिया हा आपल्याला पेरणीनंतर 1 महिन्याने आणि तिसरा डोस हा पेरणीनंतर 45 दिवसांनी द्यायचा आहे. ही झालं की सिंगल खत मात्रा की ज्यावेळेस युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश हे उपलब्ध आहे ते त्यावेळेस. परंतु काही वेळेस काय होतं की शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की सर आमच्याकडे 10-26-26 उपलब्ध आहे, 19-19 अशी वेगवेगळी म्हणजे मिश्र खते ज्यावेळेस उपलब्ध आहेत त्यावेळेस मात्र खताची मात्रा आपल्याला वेगळ्या प्रकारे द्यायला लागेल आणि ती खताची मात्रा देत असताना आपल्याकडे जर 10-26-26 जर उपलब्ध असतील, 62 किलो युरिया हा एका वेळेस आणि 22 किलो युरिया त्या ठिकाणी द्यायचा आहे. जर आपण 19-19 जर मिश्र खताचा जर वापर जर मका पिकामध्ये करणार असो तर त्यावेळेस आपल्याला 19-19 जे खत आहे, मिश्र खत आहे, ते 84 किलो प्रति एकरी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये मात्र आपल्याला युरियाचा कुठलाही डोस टाकायचा नाही, कारण त्या 19 मध्येच ती मात्रा, ती युरियाची नत्राची मात्रा ही कव्हर झालेली असते. आणि मग त्याच्यामध्ये 19-19 मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे ते 50 किलो प्रति एकर हे टाकायचं आहे आणि पोटॅशची मात्रा काय परत त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही, कारण ते 19-19 मध्येच ते कव्हर झालेलं असतं. म्हणजे मिश्र खतं जर टाकत गेलं तर त्याची क्वांटिटी कशी आहे किंवा कसं टाकायचं ते या ठिकाणी मी विश्लेषण केलेलं आहे. परंतु कुठल्याही प्रमाणामध्ये जरी खत टाकलं तरी आपल्याला खताची मात्रा काय टाकायची, 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश. नत्र जे आहे ते 3 वेळेस विभागणी करायची. नक्कीच. हा जर तुम्ही जर खताचा डोस टाकला तर तुम्ही म्हणणार नाहीत की मका पीक हे खादाड पीक आहे. मका पिकाला जर पाणी व्यवस्थापन करायचं म्हटलं तर ते कशा पद्धतीने करायला हवं? मका पीक पेरणी केल्याच्या नंतर 25 ते 30 दिवसांनी पहिलं पाणी, 4 वेळेस ज्या वेगवेगळ्या पिकाच्या अवस्था असतात त्यावेळेस पाण्याची मात्रा देणं हे गरजेचं असतं. पहिली अवस्था ही 25 ते 30 दिवसांनी, दुसरी ही 40 ते 45 दिवसांनी, त्यानंतर 55 ते 60 दिवसांनी आणि त्याच्यानंतर जी दाणे भरण्याची जी अवस्था असते ती 75 ते 80 दिवसांनी असते. या 4
कालावधीमध्ये मका पिकाला पाणी देणं हे अत्यंत गरजेचं असतं. जर शेवटचा जो कालावधी आहे फुलोरा येण्याचा कालावधी म्हणजे तिसरी पाळी आणि पाण्याची जी चौथी पाळी आहे त्यामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकरी बंधूंनी पाणी देणं हे अत्यंत गरजेचं असतं. आपल्याला असं वाटतं की आपलं पीक हिरवंगार आहे आणि म्हणजे झाड हिरवं दिसतं, पान हिरवं दिसतं आणि म्हणून तो पाणी देत नाही. परंतु रब्बी हंगामामध्ये स्पेशली रब्बी हंगामामध्ये अशा वेळेस फुलोरा ज्यावेळेस येतो, तुरा ज्यावेळेस आलेला असतो, कणसाला ज्यावेळेस सिल्क बाहेर निघलेलं असतं, तर अशा वेळेस मका पिकाला 2 वेळेस पाणी देणं हे गरजेचं असतं. कारण पाणी दिल्यानंतरच जे परागकण असतात ते परागकण त्या पुकेशरवर पडतात आणि मग कणसामध्ये योग्य प्रकारे दाणे भरतात. त्याच्यामुळं पाणी हे फक्त पिकाच्या वाढीसाठीच नाही तर फलधारणेसाठी म्हणजेच त्याचं बीज धारणेसाठी सुद्धा पाण्याची नितांत गरज असते. शेताच्या आसपास जर झाडं नसतील तर शेतामध्ये आपल्याला पक्षी थांबे उभारणं गरजेचं आहे. साधी एक काठी घ्या आणि तिला एक टी आकाराचं एक हे करा की ज्या ठिकाणी पक्षी त्या ठिकाणी 4 थांबे एका एकरसाठी करा. ज्या ठिकाणी पक्षी येतील पक्षी थांबतील आणि पक्षी आल्यानंतर ते त्या पिकावर पडणारे जे काही कीड आहे किंवा अळी आहे ते विचून खातील. म्हणजे आपल्याला ते मदत करत असतात. म्हणून पक्षी थांबे करणं गरजेचं आहे. फेरोमेन ट्रॅप्स एका एकरी 4 फेरोमेन ट्रॅप्स लावले त्याची मदत आपल्याला कीड व्यवस्थापनामध्ये होते. नंतर पीक ज्यावेळेस आपल्याला फ्लोरामध्ये येतं त्यावेळेस त्याला बोरॉनची एक फवारणी आपण शिफारसीत केलेली आहे. आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जर आपण ग्रेड 2चं जर मायक्रोन्युट्रिएंटची जर एक फवारणी केली तर त्याचाही उपयोग आपल्याला म्हणजे दाण्यांची वजन वाढण्यासाठी, ज्याला आपण काय म्हणतो की 100 दाण्यांचं वजन वाढण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. असं फुले मायक्रोन्युट्रिएंट आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून या ठिकाणी शोधलेलं आहे. तर त्या मायक्रोन्युट्रिएंटचाही आपण वापर केला तर आपल्याला दाण्यांची जाडी वाढते, त्याचं वजन वाढतं, परिणामी आपली उत्पादकता वाढते. तर हे इतर व्यवस्थापनमधले या रब्बी याच्यामधले हे एक मुद्दे आहेत. ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करतो त्या खत व्यवस्थापनामध्ये आपण एका एकरसाठी 10 किलो झिंक सल्फेट हे खताबरोबर टाकणं हेही गरजेचं आहे. ती एक शिफारस आपण कृषी विद्यापीठामार्फत त्या ठिकाणी दिलेली आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? ज्यावेळेस आपल्याला आपल्या पिकावरती लष्करी अळीचा, अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवेल त्यावेळेस ती लगेच ताबडतोब नियंत्रणात आणा, त्याच्यावरती योग्य वेळीच फवारणी करा. म्हणजेच आपल्या उत्पादकतेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ ही त्या ठिकाणी आढळून येईल. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार सर.